विद्यार्थी मित्र हो, आज MPSC लोकसेवा आयोगाकडून संयुक्त कटक पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे. या पेपरमधील जे संभाव्य अचूक उत्तर आहेत, त्या उत्तर आपण पाहणार आहोत. माझ्याकडे क्वेश्चन सेट बी आहे आणि या क्वेश्चन सेट बी मधील प्रश्नांची अचूक उत्तर आपण पाहणार आहोत. आता माझ्याकडे पॉलिटी या विषयाचे प्रश्न आहेत. या पॉलिटी या विषयातील महत्त्वाचे आन्सर्स आहेत ते आपण पाहणार आहोत. भारतीय संविधानाच्या कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो, असा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर पाहिलं, भारतीय संविधानाच्या कलम 156 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो, राज्य सरकारचा कायदेशीर वकील कोण असतो, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाधिवक्ता. प्रश्न क्रमांक 52. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भाने आलेला हा प्रश्न क्रमांक 52. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भाने आलेला हा प्रश्न क्रमांक 52. 73व्या दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे. तर 74व्या घटनादुरुस्ती कायद्याने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत भाग 9 जोडण्यात आलेला आहे, असा हा प्रश्न आहे. आणि आपल्याला विचारलाय दिलेल्या दोन विधानांपैकी बरोबर विधानं कोणती, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए बी हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. नंतरचा प्रश्न त्या स्क्रीनवरती, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशाच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅशने मंजूर करावा लागतो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साध्या बहुमताने. पर्याय क्रमांक 1 साध्या बहुमताने हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 53. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. जाऊयात पुढे. प्रश्न क्रमांक 54. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या संदर्भाने आलेला हा प्रश्न आणि दोन विधानं देऊन यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत, असा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर राष्ट्रपतींच्या संदर्भाने आलेला हा प्रश्न क्रमांक 54. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. हे विधान चुकीचं आहे. कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन करण्यात आलेलं नाही, म्हणून कलम 58 इथं आलेला जो संदर्भ आहे तो चुकीचा आहे. दुसरं विधान, राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग पदावरून दूर काढता येते. महाभियोग पदावरून दूर काढता येते. या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त बी. प्रश्न क्रमांक 55. क्वेश्चन सेट बी. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटलेलं आहे, तर ते कलम आहे कलम 32. या प्रश्नाचं उत्तर आहे 55वा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 56वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद करण्यात आलेली आहे, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 170. नंतरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, कोणती अनुसूची शेड्यूल केंद्र आणि राज्यामधील अधिकाराच्या विभाजनाशी संबंधित आहे. पॉवर्स बिटवीन सेंटर अँड स्टेट पार्टिशन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अनुसूची 7 पर्याय क्रमांक 3. 58व्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला रिझर्वेशनशी संबंधित असलेलं आर्टिकल कोणतं, असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम 243 डी.
प्रश्न क्रमांक 59, भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यीय वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर समावेश होत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून भारतीय संघराज्याच्या वैशिष्ट्याविषयी आलेला हा प्रश्न आहे. आणि मग यामध्ये एकेरी न्यायव्यवस्था हे संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. अखिल भारतीय सेवा हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. संघराज्याचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि अधिकाराची विभागणी, पॉवर सेपरेशन. कोणते नाही हा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए आणि बी. नंतरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने ही तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर याच्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून नाही. निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून हे पण चूक आहे. त्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. आणि नंतरचा पर्याय पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या 60 प्रश्न क्रमांक 6 या 60 याचं उत्तर आहे. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण कोणत्या किंवा खालील बाबीशी प्रकरणाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. पर्यावरण याच्याशी संबंधित नाही. शिक्षण याच्याशी संबंधित नाही. बँक, वैद्यकीय निगा हे याचं उत्तर आहे, मेडिकल केअर. नंतरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? कॅबिनेट मिशन, या कॅबिनेट मिशनच्या आधारावरती भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी संविधान सभा स्थापित करण्यात आलेली होती. त्या संविधान सभेने पुढे भारतीय राज्यघटना निर्मिती केलेली आहे. तर यामध्ये 3 सदस्यीय कॅबिनेट मिशन आलेलं होतं आणि त्या कॅबिनेट मिशनच्या शिफारसीने संविधान सभा गठीत करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर मिशनचे सदस्य नव्हते. स्टॅफर्ड क्रिप्स हे मिशनचे सदस्य होते. पॅथिक लॉरेन्स हे पण मिशनचे सदस्य होते आणि अलेक्झांडर हे पण मिशन. कोण नव्हते? तर विल्यम वूड हे नव्हते. म्हणून 62व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली आहे? एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती. तर ही घटना दुरुस्ती कायदा आहे 7वी घटना दुरुस्ती कायदा 1956. म्हणून 63व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 64वा प्रश्न. राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित कलमे आणि त्यांच्या जोड्या लावा असा प्रश्न आलेला आहे. मग याच्यामध्ये आपण पर्यायावरनं जाऊयात. राज्यघटना आर्टिकल 17 हे अस्पृश्यतेच्या संदर्भाने आहे. म्हणून 17 अस्पृश्यतेचा अंत. डीचं उत्तर पर्याय क्रमांक 3. म्हणून डीची जोडी कुठे लागते याच्यामध्ये आपण चेक करूया. डी. तिसरं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञाचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे? घटना दुरुस्ती विधेयक. घटना दुरुस्ती कोणती? तर घटना दुरुस्ती 42वी. घटना दुरुस्ती 42वी. या घटनेत समाजवादी, सोशलिस्ट आणि धर्मनिरपेक्षता या 2 संज्ञाचा समावेश करण्यात आला होता. 65व्या क्रमांकाचा प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून या पॉलिटीची काही संभाव्य उत्तरं आपण या ठिकाणी पाहिलेली आहोत. आपण पॉलिटी या विषयाच्या 15 प्रश्नांची संभाव्य उत्तरं पाहिलेली आहेत. यानंतरच्या विषयाची उत्तरं नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.